नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार भवनामध्ये भरणार जनता दरबार. पोलीस दिनानिमित्त शहीद पोलिसांना श्रद्धांजली अर्पण आणि बाधित झोपडीधारकांना उच्च न्यायालयाकडून दिलासा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार सोमवार ते शनिवार शिवसेनेचे 2 मंत्री बाळासाहेब भवनामध्ये जनता दरबाराच्या माध्यमातून राज्यातील गोरगरीब जनतेच्या, शेतकऱ्यांच्या, राज्यातील प्रत्येक नागरिकाच्या समस्या आणि अडचणी जाणून घेऊन त्यांचं निराकरण करणार आहेत. राज्यातील गोरगरीब जनतेचे प्रश्न, समस्या, मग त्या शेती संदर्भात असो, गाव पातळीवर किंवा तालुका पातळीवर असोत किंवा मंत्रालय संबंधित काही काम असो, त्या सर्व समस्यांचं निराकरण करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या 9 मंत्र्यांना आठवड्यातील शिवसेना बाळासाहेब भवन इथे जनता दरबार घेण्याचे आदेश दिलेत. मुख्यमंत्र्यांनी 9 मंत्र्यांची बैठक घेऊन असे आदेश दिलेत. प्रत्येक दिवशी म्हणजे सोमवारी दादा भुसे आणि उदय सामंत, मंगळवारी शंभूराज देसाई आणि संदीपान बुमरे, बुधवारी दीपक केसरकर आणि तानाजी सावंत, गुरुवारी अब्दुल सत्तार आणि गुलाबराव पाटील, तर शुक्रवारी संजय राठोड शिवसेना बाळासाहेब भवनात जनता दरबार घेण्यात येणार आहेत. याबद्दल अधिक माहिती देताना मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले की शिवसेना बाळासाहेब भवनामध्ये आपले प्रश्न, आपल्या समस्या घेऊन येणारे लोक, मग ते कामगार, शेतमजूर, जिल्हाप्रमुख, तालुका प्रमुख, कोणत्याही जाती धर्माचे असू देत, त्यांच्या समस्यांचं निराकरण जनता दरबाराच्या माध्यमातून करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी आम्हाला 9 मंत्र्यांना दिलेत. 80% समाजकारण आणि 20% राजकारण अशी जी शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेबांची पद्धत होती, त्याच पद्धतीनं काम करण्याचा आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलाय आणि त्या दृष्टीनं आम्ही कामाची सुरुवात केली आहे. राज्यातील जनतेचा आणि राज्याच्या विकासाचा ध्यास असलेल्या मुख्यमंत्र्यांनी अनेक लोकविधायक निर्णय घेतलेत. त्यामुळे राज्यातील प्रत्येक व्यक्तीला, मग तो गरीब असो वा श्रीमंत, प्रत्येक व्यक्तीला 5 लाख रुपये वैद्यकीय विम्याचं कवच देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतलाय. जे 2.5 वर्ष सत्तेत होते त्यांनी जनतेसाठी 2.5 कोटी निधी जाहीर केला नाही, पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या 1.5 वर्षाच्या कार्यकालात 125 कोटी रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहायता निधी दिलेला आहे. पोलीस हुतात्मा दिनानिमित्त राज्यात पोलीस दलातर्फे शहीद पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. 1959 पासून हा दिवस पोलीस हुतात्मा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. चीन आक्रमणाच्या वेळेला शहीद झालेल्या पोलिसांच्या स्मृतिप्रित्यर्थ 21 ऑक्टोबर रोजी पोलीस हुतात्मा दिनाचं आयोजन केलं गेलं. ठाणे पोलिसांतर्फे शहीद अधिकारी आणि जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. ठाण्यात आज पोलीस स्मृती दिन साजरा करण्यात आला. ठाणे पोलीस दलातर्फे आजचा पोलीस हुतात्मा दिन शहीद पोलिसांना आदरांजली वाहून साजरा झाला. ठाण्यातील पोलीस आयुक्त कार्यालय येथील पोलीस मुख्यालयाच्या प्रांगणात हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र वाहून अभिवादन करण्यात आलं. यावेळेला पोलीस दलाच्या वतीनं हुतात्मा पोलिसांना मानवंदना देण्यात आली. पोलिसांकडून हवेत गोळ्या झाडून आणि नागरिकांकडून हुतात्म्यांना सलामी देण्यात आली. पोलीस आयुक्त जयजित सिंग यांच्यासह पोलीस अधिकाऱ्यांनी देखील मानवंदना दिली. एक सर हां हां सर. आज 21 ऑक्टोबरला आम्ही संपूर्ण भारत देशमध्ये संपूर्ण पोलीस फोर्सेस आणि सेंट्रल आर्म्ड पोलीस फोर्सेसचे हौतात्म्य पत्कारलेल्या सगळे जवानांना आम्ही आदर करतोय आणि त्याच्यासाठी आम्ही एक स्पेशल परेडच्या, विशेष परेडच्या अरेंजमेंट करतोय. सगळे भारतवर्षमध्ये सगळी युनिट्समध्ये, सगळी जेवढी पोलीस युनिट्स आहे, सकाळी 8 वाजता हा परेड होतोय आणि आम्ही आमचे सगळे हुतात्म्यांना याद करतो. जय. प्रस्तावित नवीन ठाणे स्थानकातील बाधित झोपडीधारकांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. प्रस्तावित ठाणे नवीन रेल्वे स्थानकाच्या परिसरात राहणारे रहिवासी हे कायदेशीररित्या संरक्षित असून त्यांचं पुनर्वसन आहे त्याच ठिकाणी करण्यात यावे असे निर्देश न्यायमूर्ती सुनील शुक्रे आणि न्यायमूर्ती फिरदौश पुनीवाला यांच्या खंडपीठानं दिलेत. प्रस्तावित नवीन ठाणे रेल्वे स्थानकाच्या परिसरातील सुमारे 1,500 झोपड्यांचा पुनर्विकास रखडला असून त्या जागेवरच आमचं पुनर्वसन व्हावं अशी मागणी करत सप्तशृंगी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आणि धर्मवीर नगरच्या झोपडीधारकांनी ज्येष्ठ वकील संदेश पाटील यांच्यामार्फत हायकोर्टात याचिका दाखल केली होती. सुनावणीनंतर न्यायालयानं याचिकेवरील निकाल राखून ठेवला होता. न्यायालयानं शुक्रवारी हा निर्णय जाहीर केला. 13 पानी निकालात न्यायालयानं म्हटलंय की याचिकाकर्त्या दोन्ही सोसायटींचे त्याच ठिकाणी पुनर्वसन झाल्यास तेथील ठाणे मनोरुग्णालयाच्या नव्या इमारतीच्या संरचनेला कोणताही धोका निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी. याचिकाकर्त्यांचं पुनर्वसन मनोरुग्णालयाच्या भूखंडावर होणार असल्यामुळे त्या भूखंडाच्या बदली राज्य सरकारनं 42 कोटी रुपये मनोरुग्णालयात द्यावेत.
ज्याचा उपयोग मनोरुग्णालयातील आरोग्यविषयक पायाभूत सुविधा यासोबतच मानसिक रुग्णांना पुरवल्या जाणाऱ्या सेवांची गुणवत्ता वाढवण्यासाठी करता येईल. या झोपडीधारकांचे अन्य ठिकाणी पुनर्वसन करणं शक्य नसून तसं केल्यास सरकारला खासगी जागेचा पर्याय स्वीकारावा लागेल. ते जास्त गैरसोयीचं आणि वेळ खर्चिक करणारं ठरेल, असंही खंडपीठानं आदेशात म्हटलंय. ठाणे महापालिकेचा घनकचरा विभाग 2 वर्षांनंतर आता पुन्हा प्रतिदिन 100 किलोग्रॅमपेक्षा जास्त कचऱ्याची निर्मिती करणाऱ्या सोसायट्यांना नोटिसा बजावण्याची सुरुवात करणार आहे. त्यानुसार पुढील आठवड्यापासून शहरातील 2000 सोसायट्यांसह 4 मॉल्सना या नोटिसा बजावल्या जाणार आहेत. त्यानुसार त्यांनीच त्यांच्याकडे निर्माण होणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया करायची असल्यानं पालिकेनं स्पष्ट केलंय. पालिकेनं 3 वर्षापूर्वी 425 गृहसंकुल आणि आस्थापनांना नोटिसा बजावल्या होत्या. पालिकेनं असा दावा केला असला तरी देखील त्यातील किती सोसायट्या आता ही प्रक्रिया राबवत आहेत याबाबत शंका आहे. तसंच नव्यानं गृहसंकुलं उभी राहिली आहेत, त्यामुळे आता पालिकेनं पुन्हा या गृहसंकुलांकडे आपली मोहीम वळवली आहे. त्यात आता महापालिकेचे हक्काचे डम्पिंग अर्थात कचऱ्यावर प्रक्रिया करणारे केंद्र हे सुरू होत आहे. त्यामुळे कचऱ्याची समस्या संपवण्यासाठी पालिकेनं ही पावलं उचलली आहेत. আমার নাম সুলতানা খাতুন। আমার বাচ্চার বয়স 2.5 বছর। আমার বাচ্চা ইনজেকশন টাইমে নিত। আমার বাচ্চার শরীর অসুস্থ হওয়ার কারণে আমার বাচ্চা কিছু ইনজেকশন নিতে পারেনি। আমি খুব ভয় পেয়ে গেছিলাম এটা নিয়ে, আমি কি করব, অনেক কিছু হয়ে গেছে। তারপর আমি দেখলাম আমি কি করে কি করতে পারবো। আশাদি আমার বাড়িতে আসলো, আশাদি আমাকে জানালো মিশন ইন্দ্রধনুষ একটি ক্যাম্প বসছে বাচ্চাদের জন্য, যেখানে আমি নিয়ে গেলাম। নিয়ে যেতে আমার বাচ্চার যে কটা টিকা বাকি ছিল সেগুলো সব দেওয়া হলো, তাতে বাচ্চা আমার অনেক ভালো হলো, আমার বাচ্চা সুস্থও আছে। আমি ধন্যবাদ করতে চাই আশাদিকে এবং মিশন ইন্দ্রধনুষকে। गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी ठाण्यातील टेंभी नाका येथे भक्तीचा जागर भरवला आणि नामदार मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी तो जागवला. अशी नवसाला पावणारी टेंभी नाक्याची आई दुर्गेश्वरी वेळ आली आहे तिच्या समोर नतमस्तक होण्याची. घाट घालू किती वाट पाहू किती लाट मायेची होऊ नये, कणा कणात तू मना मनात तू जीवाशी वात तू अंबे. हवा ऐकून भक्ताचा हाकेला धावून ये, ओढ साठली डोळ्यात मन भेटीला तू रहे. तुला पाहू किती गुण गाऊ किती, तुला पाहू किती गुण गाऊ किती, तुझ्या पायाशी आम्हा राहू दे. आई जगदंबे, आई जगदंबे, आई जगदंबे, आई जगदंबे. पायाभूत सुविधा प्रकल्पातील भुयारी कामासाठी टनेल बोरिंग यंत्राचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येतो. त्यासाठी ही यंत्र परदेशातून आणण्यात येतात. मात्र जर्मनीतील एक कंपनी चेन्नईत अशा 4 यंत्रांची लवकरच बांधणी करणार आहे. त्याचा वापर प्रस्तावित ठाणे बोरोली दुहेरी बोगद्याच्या कामासाठी होणार आहे. त्यामुळे ही यंत्र परदेशातून आणण्याचा खर्च आणि वेळ वाचणार आहे. बोरोली या प्रस्तावित मार्गातील दुहेरी बोगदा प्रकल्पातील एक महत्त्वाचा टप्पा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं पार केलाय. या प्रकल्पास आवश्यक असणारी राज्य वन्यजीव मंडळाची परवानगी मिळाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या मंडळाच्या 22व्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. ठाणे बोरोली दरम्यानचा प्रवास वेगवान व्हावा यासाठी MMRDAनं ठाणे बोरोली दुहेरी बोगदा बांधण्याचा निर्णय घेतलाय. या प्रकल्पामुळे ठाणे ते बोरोली अंतर केवळ 20 मिनिटात पार करता येणार आहे. शक्य तितक्या लवकर या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याचं MMRDAचं लक्ष आहे. मात्र हा प्रकल्प संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून जात असल्यानं त्यासाठी राज्य वन्यजीव मंडळ आणि राष्ट्रीय वन्यजीव मंडळाच्या परवानगीची प्रतीक्षा आहे. या दोन्ही परवानग्यांनंतर दुहेरी बोगद्याच्या कामास सुरुवात करता येणार आहे. नेहमीच आपल्या आक्षेपार्ह वक्तव्यांमुळे चर्चेत असणारे कालीचरण महाराज हे पुन्हा अशाच एका विधानामुळे चर्चेत आलेत. मुस्लिम आणि ख्रिश्चन हे धर्म नसून सनातन धर्म हाच हिंदू धर्म आहे असं ते म्हणालेत. त्यामुळे नवीन वाद पेटण्याची दाट शक्यता आहे. सनातन धर्म म्हणजे ईश्वराला प्राप्त करणारं विज्ञान असून आपल्या देशात असलेले जैन, बौद्ध, शीख यांसारखे सर्व जाती आणि पंथ मिळूनच सनातन धर्म बनतो. सनातन धर्म हाच हिंदू धर्म आणि अन्य कोणताही दुसरा धर्म नाही.
इस्लाम आणि ख्रिश्चन हे धर्मच नाहीत असं वादग्रस्त वक्तव्य कालीचरण महाराजांनी ठाण्यात केले. नवयुग मित्रमंडळ आयोजित सार्वजनिक नवरात्रोत्सव कार्यक्रमात नवयुग मित्रमंडळ आयोजित सार्वजनिक नवरात्रोत्सव उत्साहात कालीचरण महाराजांनी त्याला भेट दिली. यावेळेला त्यांच्या हस्ते देवीची आरती करण्यात आली. कालीचरण महाराज आणि वाद हे आता एक समीकरणच बनले. हिंदू धर्म आणि इतर धर्मियांवर नेहमीच वादग्रस्त करणाऱ्या कालीचरण महाराजांनी शुक्रवारी रात्री उशिरा पुन्हा एकदा ठाण्यात येऊन अशीच वादग्रस्त विधानं केली आहेत. त्यामुळे धार्मिक संघटना आणि नागरिकांमध्ये प्रचंड रोष पाहायला मिळतोय. हिंदू धर्म म्हणजे सनातन धर्म हाच खरा धर्म असून इस्लाम आणि ख्रिश्चन धर्म हे धर्मच नसल्याचं वादग्रस्त विधान त्यांनी केलं. तसंच पुनर्जन्म कर्मफळ सिद्धांत म्हणजे धर्म, पण इस्लाम आणि ख्रिस्ती धर्मात पुनर्जन्म ही संकल्पनाच नसल्यानं ते धर्मच नाहीत. त्यामुळे हिंदू धर्मियांनी हिंदू धर्माच्या रक्षणासाठी प्रयत्न केले पाहिजेत. हिंदू धर्मावर टीका करणारे सर्व लोक अज्ञानी असून मूर्ख लोकांचं सनातन धर्मावर टीका करतात. दृष्ट आणि राष्ट्रद्रोह्यांना धडा शिकवायला सुरुवात होईल. त्याच दिवशी भारतमाता पुन्हा एकदा सोने की चिडिया म्हणून नावारूपाला येईल असंही ते म्हणालेत. TJSB सौर शक्ती कर्ज गो ग्रीन करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास यूट्यूबवरती तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. अशा ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार भवनामध्ये भरणार जनता दरबार. पोलीस दिनानिमित्त शहीद पोलिसांना श्रद्धांजली अर्पण आणि बाधित झोपडीधारकांना उच्च न्यायालयाकडून दिलासा. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्या आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 साईल 1 आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666621314. आमचा ईमेल ID awazmaza.tvnews@gmail.com. तर मग पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.